होतो, अत्याचार होतो, हुंड्यासाठी आपल्याला जाळल्या जाते, मारल्या जाते. आपल्या मुली सासरी जाताना त्यांना तिथं काय काय त्रास होतो. आपला जन्म किती खडतर असतो. स्त्रीत्वाची जाणीवच ही अतिशय कठीण आहे. मग जर सगळं काही चांगलं आहे तर मुलगी जाताना बाप का रडतो? आजोबाच्या डोळ्यात पाणी काय येते? आपलं अस्तित्व कसं जगायचं? पाला पाचोळ्यासारखं उडून जायचं की आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवायचं, आपली प्रतिष्ठा जपायची, हे आपल्या हातात आहे. म्हणून माझं आपल्या या सभागृहाला एकच म्हणणं आहे की किती होरपळ होऊ द्या, किती कोर्ट कचेऱ्या होऊ द्या, आपली बाजू सत्याची जर असेल तर माघार घेऊ नका. अन्यायाला अत्याचाराला विरोध करणं शिका. जीवन फार अनमोल आहे. झपाट्यानं बदली होत आहे. आणि गर्भलिंग चाचणी करताना सुद्धा स्त्रिया डॉक्टर स्त्रिया असतात, कंपाऊंडर नर्सेस स्त्रिया असतात. त्या पण पैशासाठी मोबदला घेतात आणि मुलीचं स्त्रीभ्रूण हत्येचं पाप आपल्या माथी मारून घेतात. मी एक उदाहरण तुम्हाला सांगते. निश्चितच आपण बोर झालेले नसाल. केईएम हॉस्पिटलमध्ये 3ऱ्या मजल्यावर एक 3 मुलींचा बाप होणारा एक पेशंट, बायको पेशंट असते, तिला घेऊन वर जातो आणि 3ऱ्या मजल्यावर तिची खाट असते. त्या कॉटवरून खिडकीतून तो बाप स्त्री भ्रूण हत्येचं माथी पातक घेतो. तो काय करतो? ते बाळ खिडकीतून भिरकावून खाली देतो की 3री मला मुलगी नको होती. त्या बाळाची आई मनोरुग्ण होते. ती घरी जाते आणि तिला दूषणं दिल्या जातात की 3ऱ्या मुलीची आईच झाली. याच्यासाठी मी जिल्हा स्काउट गाईड मेळाव्यामध्ये मनोरुग्णाचं की मुलगी झाली तर किती दुःख मुली आईला होते, तिला दुःख का व्हावं हे समजत नाही, पण इतरांचा त्रास न होऊ देण्यासाठी तिला स्वतःचा बळी द्यावा लागतो. अशा पुरुषांमध्येही अशा महिलांनी काय वागणूक द्यावी, आपण स्वतः काय करावे, कसे कायद्याचे पालन करावे. आपण दरवर्षी बघतो की महाराष्ट्रात साध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 1.5 लाख स्त्री भ्रूण हत्या झालेल्या आहे. तर वैद्यकीय सुविधांचा देखील अभाव असतो. बऱ्याच ठिकाणी सोनोग्राफी सेंटर चालतात, तिथे पुरुषांपेक्षा महिलाच जास्त जातात आणि महिलांची स्त्री भ्रूण हत्या करून घेतात. अशा प्रकारचं 10 वास्तव आहे. आम्हाला असं का वाटत नाही की आमच्या मुली मीडियात जावं? शिक्षणामध्ये आम्ही खूप तफावत करतो. आमचा एक मुलगा एक मुलगी असली की आम्ही मुलाला डॉक्टर बनवतो आणि मुलीला तिच्या सासरी जायचं आहे, हुंडा द्यायचा आहे, मग कशाला शिकवायचं म्हणून आपणच त्या मुलीचं शिक्षण बंद करतो. पात्रता असताना सुद्धा एक आई आपल्या मुलाला अशा प्रकारे वाढवते, पण मुलीवर अन्याय होते असा ती विचारच करत नाही. मला माझ्या आईबाबांचा खूप अभिमान आहे. आसान लगती है हर घडी, मुश्किल घडी में. जेव्हा जेव्हा माझ्यावर कठीण प्रसंग येतात तेव्हा मी माझ्या आईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो, जिजामाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवते, सावित्रीबाईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवते. मग अशा 25 महिलांचा आदर्श डोळ्यासमोर आहे. ते पुस्तक मी ते लिहिलेलं आहे आणि ते पुस्तक, अशी पुस्तकं मी विकायला ठेवलेली आहे, कन्सेशन रेटमध्ये देते. त्या पुस्तकाचा जो खर्च आहे तो खर्च मला काढायचा आहे आणि हा खर्च मी माझे जे गुरु आहे संत अच्युत महाराज, त्यांचं हार्ट हॉस्पिटल आहे शेंदूर जना बाजार आणि इतर घ्या मुलांच्या स्वाध्याय उपक्रम प्रकल्पासाठी शैक्षणिक आहे, ती तुम्हाला कामी येतील. चारोळ्या मी तयार केलेल्या आहे. माझ्या एका टीचरने, माझ्या 2 बालवाड्या आहे, लोकांनी म्हटलं होतं की नवरा मेल्यानंतर हिचं कॉन्व्हेंट बंद करेल, तर मी माझ्या साहेबांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दुसरं कॉन्व्हेंट काढलं. आज ती कॉन्व्हेंट माझी सून चालवते आहे. मी स्वतः नोकरी करते आहे. मी खचली नाही, मी हिंमत हारली नाही. म्हणून मला माझं उदाहरण तुम्हाला देण्यासाठी वाशिम जिल्ह्यातलं म्हणून एक द्यावंसं वाटते की करायचं असेल तर खूप काही करू शकतो. आपण खिडकीतून बाहेर पाहतो, पाहण्याची दृष्टी वेगवेगळी असते. पाहताना आपल्याला खाली डबकं दिसते, घाणेरडा चिखल दिसतो, तर कोणाला आकाशातले तारे दिसतात, सुंदर असं निसर्ग सौंदर्य दिसतं. असं वेगवेगळं दृश्य आपल्याला दिसते कारण आपली दृष्टी तशी असते. एक पाथरवट असतो, तो दगडाच्या मूर्त्या तयार करतो. त्या पाथरवटाला जर आपण प्रश्न विचारला तर असे 3 जण बसलेले असतात. एक जण काय उत्तर देतो की मी मूर्त्या बनवतो. दुसऱ्याला की बाबा तू दगडातून काय करतायस, तर तो म्हणतो मी वस्तू बनवत आहे. तिसऱ्याला विचारलं तर तो काय म्हणतो की मी माझे रोजगार पोटापाण्यासाठी धंदा करतो. पहा, वाणीतून सुद्धा वेगवेगळी दृष्टी आपल्याला दिसेल, जीवन जगण्याची कला आपल्याला वेगवेगळी दिसेल. म्हणून मला इथं बसलेल्या महिलांना म्हणायचं आहे, तू बनू नको सीता त्या रामाची. काय पडलाय त्या रामात? तू बनू नको सीता त्या रामाची. लोक तुला अबला म्हणतील,
तू बनू नकोस द्रौपदी त्या पांडवाची, लोक तुलाच वाईट म्हणतील. तू बनू नकोस द्रौपदी त्या पांडवाची, लोक तुलाच वाईट म्हणतील. तू हो जिजाऊ त्या शिवबाची, तू हो जिजाऊ त्या शिवबाची, लोक तुला राष्ट्रमाता म्हणतील. तू हो सावित्री म्हणतील, लोक तुला क्रांती ज्योती म्हणतील. म्हणून माझ्या मायमावल्यांनो, काय करायचं ते आपल्या डोळ्यासमोर ठेवा. एक 2 ओळी सांगते की मुलांना आणि समुपदेशन करत असताना एस पी साहेबांची ऑर्डर आली, धनजला जा, तिथं बचत गटाच्या बाया आहे. दुसऱ्या ठिकाणी शेंदूर झाल्याला जा, तिथं मुलीच्या आप्पासाहेब स्वामी काळे साहेबांच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये गेली, तिथे कॉलेजच्या तरुणी आहे. यांना मुली प्रेक्षक बदलतात, श्रोते बदलतात, मग वेळेवर जे सुचते ते मी बोलते. तर त्यावेळेस मी 2 ओळी म्हटल्या होत्या, त्या 2 ओळी सादर करत आहे. मॅडमने खूप सुंदर गाणं म्हटलं. गाण्यातून जे हृदयाला भेटतं ना, ते डायरेक्ट आपल्या मेंदूत जात असते. आज महिला दिनी मला त्या 2 ओळी तुम्हाला सांगायचं आहे. मुली गेल्या त्या मुलींसाठी, एखादी तरी मुलगी त्यांना ह्या 2 ओळी जाऊन सांगू शकेल. त्या आश्रमच्या मुली होत्या, हॉस्टेलच्या मुली होत्या, परीक्षा सुरू आहे म्हणून त्या गेल्या, असं मला त्या माझ्या शेजारच्या मुलीने सांगितलं होतं. तर ते गाणं असं 2 ओळीचं आहे. नवतरुणींनो कंबर कसून उठा ग, नवतरुणींनो कंबर कसून उठा ग, छेडखानी करेल धरून त्याला कुटा ग, छेडखानी करून धरून त्याला कुटा ग. माझ्या माऊल्यांनो, माय माऊल्यांनो कंबर कसून उठा ग, दारू जो पिईल व्यसन जो करेल धरून त्याला कुठा ग. रडत बसू नका, शिक्षण घ्या, स्पर्धात्मक शिक्षणामध्ये सहभागी व्हा. ती बाई पुढे गेली, मी तिच्या पुढे गेली पाहिजे असं आपल्या मनामध्ये आणा. व्यायाम करा, सूर्यनमस्कार करा, योगासनं करा, स्टॅमिना टिकवा, चांगले चांगले खाद्यपदार्थ घ्या. आपण जे आहार घेतो ते डॉक्टरांना विचारून घ्या की मला सकाळी काय घ्यावं, संध्याकाळी काय घ्यावं. असे पौष्टिक तत्व आपण घेतले पाहिजे. वैद्यकीय उपचार, लोकांची सेवा करणं करा, पण स्वतःचीही सेवा करा. आणि आपला वंशाचा दिवा जो शेवटपर्यंत आपल्या कामी येणार आहे. मुलगा नाही म्हणून आपण रडतो की माझ्या प्रेताला अग्नी कोण देईल. भावनाताईंचं एक फार मोठं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. उत्तमरावजी काका माझ्या वडिलांचे मित्र होते. तेव्हा गवळी साहेब, तेव्हा त्यांनी आपल्या वडिलाच्या प्रेताला भडाग्नी दिला. मग मुलाचं काही काम आहे का? तोच मुलगा, तीच मुलगी. मला भावनाताईचं यासाठी, बाकी गोष्टी जाऊ द्या, यासाठी खूप मोठा आदर वाटतो की तोच वंशाचा दिवा आहे. आज एवढी मोठी खासदारकी त्या करत असताना कुठे त्या स्वतःला स्त्री समजतात. मी एका विशिष्ट पक्षाचं असं काही बोलत नाही, एक महिला म्हणून या ठिकाणी उदाहरण देते. आपल्या ज्योतिताई गणेशपुरे माझी मैत्रीण आहे. त्या कोणत्याही पक्षाच्या असो, काही असो, मला त्यांचा स्माइलिंग फेस खूप आवडतो. त्यांचं सौंदर्य इतकं बालिश आणि इतकं निष्पाप आहे. ते त्यांच्या माणसाशी भांडणं करण्याची त्यांच्यामध्ये उर्मी आहे, ताकद आहे, जोश आहे, उत्साह आहे. पण मला एकच गोष्ट आवडते की कितीही मोठा कठीण प्रसंग आला, घरी चुलीवर भाकरी भाजून येणारी, इथं येऊन ती कामं करणारी बाई आहे. तिच्या चेहऱ्यावरचं स्माइलिंग कधी पण ब्युटी पार्लर मधून आल्यासारखी हसरं गुलाबाचं फुल ताजं टवटवीत असं ती दिसते. म्हणून आपण नेहमी रडतच बसायचं का? शेतकरी रडतो, बायका रडतात, नापिकी होते, हुंडाबळी आहे, बेरोजगारी आहे, अंधश्रद्धा आहे, अपशकुन होतात. हे किती वर्षापासून होत आहे, किती वर्ष होतं. दिवसलं ना तर मी मागे फणा काढून उठून उभी राहते. माझा मुलगा म्हणतो साधी स्कूटी चालवत नाही, तू घाबरते, डबल सीट बसत नाही, वाकडे तिकडे रस्ते आहे म्हणून तू हळू गाडी चालवते. मग मी माझ्याच मुलाला म्हटलं, मुरकुटे, मी तुझ्या पुढे जाऊन दाखवणार आहे. तू 4 व्हीलर शिक, मी पण 4 व्हीलर शिकन. RTO ऑफिस मधून ना मला तो ऑफिसरनं त्यालाही लायसन दिलं, मला लायसन दिलं. एकाच दिवशी मायले का आम्ही गाडी शिकलो. पण माझी हिंमत थोडी कमी पडली. तो माझ्यापेक्षा जास्त चांगला चालवतो, पण मी मागे हटली नाही. आता काही असेल पण 2 ट्रकच्या मधून नक्कीच गाडी नेणार, मी बाजूला नक्की नेईल, पण चालवण्याचा प्रयत्न मात्र मी करेन. म्हणून आपल्या क्षमता, आपले आत्मविश्वास हे आपल्याजवळ असलं पाहिजे. आपण स्वयं निर्णय क्षमता असली पाहिजे. आता काय करायचं, प्रसंगावधान असलं. ठीक आहे. तुझं नाव काय? तुझं वर्ग नाही.
आताच गोडे साहेबांनी सांगितलं की लक्ष्मी स्त्री आहे, सरस्वती स्त्री आहे आणि आपली शक्ती देवता पण एक स्त्रीच आहे. तर एवढी सगळी शक्ती, इतकी सरस्वती आणि इतकी लक्ष्मी आपल्याजवळ आहे, तर मग आपण अबला कसे? आणि आपण अबलाने सबलाच आहोत हे आताच राधाताई मुरकुटेंनी पण सांगितलंय. ऍक्च्युली राज्य पुरस्कार म्हटला की मी अजूनही हेच ऐकत आले की ज्यांचा जिल्ह्याला का पॉलिटिकल असो, आर्थिक असो, तिथे त्या शिक्षकांची निवड असते. तिथे पण आता पेपरला बातमी वाचून थोडं समाधान पडायला होतं की आदर्श शिक्षकाचा पुरस्कार या व्यक्तीला. मग जेव्हा असं लक्षात आलं की ह्या पुरस्कारांमागे सुद्धा काही घडामोडी, आर्थिक देवाणघेवाण होत असते आणि तेव्हा हा पुरस्कार पदरात पडत असतो. आणि त्यासाठी मी त्यांना माझ्याकडनं एक कौतुक तर नाही म्हणू शकत, पण एक मानाचा मुजरा नक्कीच देऊ इच्छिते. आताच त्यांनी स्त्री भ्रूण हत्या या विषयावरती थोडंसं वक्तव्य केलंय. आपल्यातच बऱ्याच स्त्रिया आहेत, पुरुषही आहेत आणि सेंटर